कोण सांगेल जाहीद, एकूण ह्या घटनेनंतर किंवा गेल्या काही काळापासून काश्मीरमध्ये जे काही ज्यांच्यामध्ये भारताच्याबद्दल भारत विरोधी भावना होती किंवा पाकिस्तानच्याबद्दलचं प्रेम तर कमी झालं होतं, पण ह्या घटनेनंतर त्यांचं भारताबद्दलचं प्रेम आणखीन वाढलं. सर, मी पहिले हे क्लिअर करतो की भारताबद्दल राग नव्हता कोणाला, देशाबद्दल राग नव्हता. मी गेल्या किती वर्षापासून सांगतोय, बरेचदा सांगतोय, राग होता सिस्टीमबद्दल, राग देशाबद्दल नव्हता कोणाचे. अजूनही आजही तुम्ही बघताय सर, आजही देशाबद्दल. नाही, पण जेव्हा असं आहे की असे खूप पर्यटक सांगतात ना, जेव्हा लोक जातात तिथं तेव्हा अनेकदा स्थानिक जे काही अगदी शिकारावाला दुकानदार हे सुद्धा की तुमचा इंडिया असं म्हणतात. तर असे अनुभव लोकांना आलेले आहेत. त्यामुळं तर तिथं असा एक वर्ग आहे की ज्याला आपण भारतात राहावं असं वाटत नाही. त्यातला एक वर्ग असा होता की ज्याला पाकिस्तानमध्ये जावं असं वाटायचं, पण आता त्यांना पाकिस्तानचं जे काही झाले बघून त्यांनी पाकिस्तानचा नाद सोडून दिला, पण मग ते आझादीच्या गोष्टी करत होते. आत्ताची जी स्थिती ही झाली त्याच्यानंतर त्यांना की अरे नाही, भारताबद्दल आपण जे काही आत्तापर्यंत त्यांचा द्वेष करतोय तर सिस्टीमबद्दलचा म्हणू आपण, तर त्याच्यामध्ये बदल झाला आहे आता ह्या. हो सर, मी हे म्हणत होतो सर की 75% लोक तेव्हा पण भारताबरोबरच होते आणि 10% पाकिस्तानला जायचं होतं आणि 15% लोकांना आझाद काश्मीर हवं होतं. हे मी खूप आधी पण स्पष्ट केलेलं आहे आणि हे तेवढं खरं पण आहे. आणि काय झालंय सर, आत्ता जे हे 15% होते हे 10% होते, ते पण आत्ता त्यांनी विचारधारा बदलली होती, ते जवळ आले होते. ते एवढं करायला आम्ही एवढे वर्ष मेहनत केली, एवढं लोकांना जवळ आणलं. एक माणुसकीच्या लेवलनी जे काम चालू होतं आणि लोक जे तिथं जात होते काश्मीरमध्ये, तिकडे फिरायला जात होते, लोकांशी बोलत होते, हा जो एक संवाद चालू झाला होता सर, गव्हर्नमेंटच्या लेवलनी सिस्टीमच्या लेवलनी सोडून द्या सर, पण माणुसकीच्या लेवलनी जो झाला होता त्यांनी खूप मोठ्या लेवलवरती ह्याच्यात बदल केला होता सर.